फ्रेंड्स, मी तुमची चिवचिव चिमणी आणि माझ्या या हॅपी वर्ल्ड या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. ज्यांनी माझ्या मागच्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब केलं आहे त्यांना खूप खूप धन्यवाद. ज्यांनी अजून केलं नसेल त्याने प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण मला तुमच्या सपोर्टचा खूप गरज आहे. कारण मला तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे ना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एक मस्त रेसिपी, आणि ही रेसिपी माझ्या आजीची मस्त अशी सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे. तर बघूया. तर रेसिपीचं नाव आहे खोबऱ्याची वडी. तर चला, सगळ्यात आधी मंद आचेवर तूप घातले आणि 1 वाटी ओलं खोबरं घातले आणि 1 वाटी त्याच्यामध्ये ही खायलाही अतिशय छान असते. आणि त्याच्यामध्ये असं केशर वगैरे घातलं ना की आणखीच खूप मस्त लागते. तर इथं बघू शकता त्याच्यावर आता आपण हे घातलं आहे. तर ही दुसरी वाटी इथं बघू शकता. आता तूपमध्ये ते हे छान घालून घेतलं. तर आता याला छान व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. तर या कढईमध्ये आपण ते सगळं घातलेलं असताना ते आपण हलवायचं. खोबरं मंद आचेवर आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे, कारण खोबऱ्याची वडी मला आणि सगळ्यांना खूप म्हणजे खूप आवडते. तुम्हाला आवडते का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तर खूप म्हणजे खूप आवडते. तर ही आजीची माझ्या मस्त अशी सिक्रेट रेसिपी आहे, ही माझ्या फक्त आजीला माहिती आहे. ती रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. आणि मग असंच लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा, म्हणजे मी तुम्हाला इतके मस्त मस्त व्हिडिओ शेअर करत राहील. आता आपण याच्यामध्ये घातली आहे साखर. 3 वाटी साखर घालायची. 3 आणि 2. इथे बघू शकता आपल्या 2 वाट्या खोबरं आणि 2 वाट्या साखर आणि थोडंसं तूप. आपण तूप घालतो म्हणजे त्याला डिझाईन पण मस्त येते. तुपाने मस्त चव येते. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे दूध. दुधाने त्याला जरा काही वेगळीच चव येते. हां, तुमच्याकडे आता जे अवेलेबल असेल ते तुम्ही घालू शकता. गार तर गार आणि गरम तर गरम. आता आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे वाव थोडंसं साय ॲड केली आपण याच्यात. साय आणि हे दूध. साय आणि दूध याच्यामुळे त्याला इतकी मस्त चव येते. मला फार आवडते वडी ती. आणि ही आमच्या आजीची सिक्रेट रेसिपी असल्यामुळे ही मी आज तुमच्याशी शेअर करते. तर इथे बघू शकता त्याला छान मंद आचेवर त्याला छान भाजून घ्यायचं. हे बघू शकता शिजवून घ्यायचं, जेणेकरून आपलं खोबरं पण खायला मस्त होईल. इथे बघू शकता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही त्याच्यात केशरी कलरही घालू शकता. केशरी कलर घातल्यामुळे इतकं सुंदर कलर दिसतं ना त्याच्यात की त्याला भारी चव येते. चव पण आणि रंगसुद्धा. हां, तर इथे बघू शकता तुम्हाला जर काही घरी अवेलेबल असेल तुम्हाला, म्हणजे आपण जे घालतो याच्यात लवंग वगैरे, वेलची पूड ही ॲड करू शकता. तर आता आपण थोडंसं तुम्हाला हवं असल्यास तर तूप ॲड करायचं. ज्यांना जास्त तुपकट नको असेल त्याने जास्त तूप नका घालू, आणि ज्यांना जरा फारच असं छान असं मस्त तूप जास्त आवडतं त्यांनी थोडं जास्त तूप घालू शकता. तर इथे आपली हे छान रेडी होते आहे. तर आता याला छानपैकी रेडी होते. हे बघू शकता आपलं मस्त हे असं मिश्रण आता रेडी झालेलं आहे. हे मिश्रण मेन छान त्याच्यात रेडी होतं आणि ते खायलाही मस्त लागतं. खरं ते गरम गरम ते असं थापलं ना असं छानपैकी की त्याला छान असं गरम म्हणजे गरम गरम थापलं की वड्या पण मस्त निघतात. तर गॅस थोडासा वाढवायचा, थोडासा, अगदी थोडा.
इथे आपलं हे मिश्रण रेडी होतं आहे, हे बघू शकता. थोडासा गॅस थोडा वाढवायचा आपल्याला. इथे बघू शकता आपलं मिश्रण खूप मस्त अशा प्रकारे मस्त असं तयार झालेलं आहे. मला तर आता तोंडाला पाणी सुटलंय, तुम्हाला पण सुटलंच असेल. तर ही रेसिपी ना घरी ट्राय करून बघा. घरी तुम्ही कधी पण ट्राय करू शकता. ट्रायवला जाताना वगैरे तुम्ही वापरू शकता. तर ही खायलाही अशी छान लागते. तर आता आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. आता त्याला थोडंसं असं हलवायचं आहे. आता आता आपण याच्यात घालतोय थोडी वेलची पूड. वेलची पूडने त्याला इतकं मस्त स्मेल आणि टेस्ट दोन्ही पण एकदम मस्त होतं. तर आता याला पाणी म्हणजे याच्यात जेवढं तूप आहे ना ते व्यवस्थित त्यात मिक्स होईपर्यंत त्याला बनवायचं. तर इथे कढईमध्ये आता थोडं त्याला थांबवायचं, कारण त्याला छान असं त्याच्यात छान असा डो बनवायचा. त्यात आपोआप रेडी होतो तो. ज्यातलं ते तूप असतं ते हळूहळू त्यात मिक्स होतं ना, तेव्हा याच्यात हा डो रेडी होतो. तर आता याला हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही. हे बघू शकता त्याला छान स्मेल छान सुटलाय. खरं तुम्हाला कसा येणार, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल. तर त्याला असं दिसताना ते असं मस्त दिसतं. त्याला तर एक छान असा डो करू द्यायचा. तर आता आपल्याला हे डाव काढून ठेवायचं. त्याला आता उकळी फुटेल तर त्याला असं व्यवस्थित त्याला इथं होऊ द्यायचं. हा एक बेस्ट असा डो बनतो. आता थोडंसं त्याला असं उकळू त्याला असं डो करू द्यायचं आहे. तवर आपण एक ताट घ्यायचं आहे. हे तुमच्याकडे जे कुठलं एक ताट मोठं ताट असेल ते घ्यायचं आहे. तर आता त्याला थोडंसं असं तूप लावायचं, जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत त्या सुटतील पटकन आणि खायला पण त्याला मजा येईल. तर आपलं इथं बघू शकता असं मस्त दिसतंय की नाही. तर तुम्ही ते प्रत्यक्ष बघण्यासाठी घरी ते बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल घरी खायला. तर याला हे तूप लावून घ्यायचं आहे. जवळ त्याला असं थोडंसं जास्त तूप लागतं. तर आता पुन्हा ह्याच्यात एक थोडासा तूप घालायचा आहे. तर याला थांबायचं. जवळ याला छान अशी त्यात तुम्हाला मी दाखवलंच. आता एक ताटाला छान तूप लावून घेतलं. तर आता ते बघू शकता किती मस्त असं ते असं आपण काय म्हणतो त्याला गॅसवर ते एक छान अशी क्रीम रेडी होते, मिश्रण रेडी होतं. तर त्याला असा एक छान असा एक घट्ट डो बनवू द्यायचा आहे, जेणेकरून आपल्या अशा वड्या त्याच्यावर थापू शकतो. तुम्हाला हवं असेल तर त्यात तुम्ही कोणताही कलर ॲड करू शकता. खरं विदाऊट केमिकल कलर ॲड करा. केमिकलमुळे आपल्या आरोग्याला पण धोका असतो. त्यामुळे तुम्ही विदाऊट केमिकल हे कलर आधी चेक करून घ्या आणि मग ते त्याच्यात तुम्ही ॲड करू शकता. किंवा तुम्ही असं हे पांढरं छान ठेवू शकता. पांढरं त्यात ठेवलं ना की त्यात दिसतं काय काय घातलंय आणि त्याची इतकी ओरिजिनल चमचमीत अशी ही वडीचं सिक्रेट हे आज मी तुमच्याशी शेअर केलं. इथे बघू शकता ही आमची आजी बनवते, ती एकदम मस्त होतं आमच्या आजीच्या हातच्या वड्या. तर त्याला हलवायचंय.
हलवत राहायचं जेणेकरून खाली लागू नये. मग आपल्याला त्याच्यावर छान असा एक डो रेडी होतो. तर आता आपण इथे बघू शकता. तर त्याला थोडंसं असं थांबवायचं. आपला जर डो रेडी झाला तरच आपलं वडी रेडी होऊ शकते ना. तर मित्रांनो, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओजना लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज करा. मी तुम्हाला म्हणजे ना आणखी मस्त मस्त व्हिडिओ शेअर करेन. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा. आणि तुमच्या रिलेटिव्हजना, तुमच्या मित्रांना असं शेअर करा. तुमच्या मित्रांनाही सांगा. म्हणजे तुम्ही त्या मित्रांना हे व्हिडिओ शेअर कराल ना, त्या मित्रांना सांगा की तुमच्या मित्रांना शेअर करा. म्हणजे तुम्हाला मी असेच मस्त मस्त भन्नाट व्हिडिओ शेअर करेन. हे बघू शकता इथं. तर हे जे ताट इथं रेडी करून ठेवले आपल्याला इथं रेडी होत आहे. तर आता आपण इथं बघू शकता त्याला हळूहळू तर थोडं उकळी फुटायला लागली. उकळी मगाशीच फुटलेली जेव्हा मी तुम्हाला सांगत होते की फ्रेंड्स तुम्ही हा व्हिडिओ बघा, घरी बनवा. इथे त्याला इतकी मस्त अशी चव येते ना माझ्या आजीच्या हातच्या या वडीला. तुम्ही जे तुम्ही घरी बनवून तुम्ही मुलांना त्या तुमच्या खायला द्याल ना, त्या वडीची टेस्ट वेगळी असेल आणि या वडीची टेस्ट वेगळी असेल. तुम्हाला हवं तर तुमच्या घरी कलर ॲड करू शकता. काजू, बदाम, ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता. जर तुम्ही असे गरम तुम्ही प्लेटमध्ये थापता ना, तेव्हा त्याच्यावर असं छान काजू बदाम घालून ठेवू शकता जेणेकरून त्याला मस्त असं फार सुंदर दिसेल. तर इथे आपला डो इथे बघू शकता कसं छान असं थोडा असा मोतिया कलर सारखं सुंदर दिसते. त्या असं छान ज्या खोबऱ्यांची तुकडे आहेत ना त्याच्याने ना खायला मजा येते आणि बनवायला तर अतिशय मजा येते. तर तुम्ही हे मुलांना पण देऊ शकता. तर याच्यावर असं छान काजू बदाम घातले की दिसायलाही छान दिसेल. आता इथे बघू शकता आपला डो कसा छान असा हळूहळू रेडी व्हायला. आपल्याला त्याला वेळ लागतो त्याला बनवायला, कारण ते पूर्ण त्यात सगळं मिक्स होईस तोपर्यंत त्याला वेळ लागतोच ना. तर त्याला पुन्हा हलवत राहायचंय. हे बघू शकता त्याला हलवत राहायचंय. मी तुम्हाला दाखवतच राहील. हे बघू शकता इथं की आपली याची प्लेट रेडी आहे तुपाची. आधीच तूप लावून ठेवायचं म्हणजे त्याला व्यवस्थित होईल. हे आता उकळायला लागले. तुम्हालाही मजा येतच असेल माझे व्हिडिओज बघताना, कारण मी तुमच्याशी माझ्या सिक्रेट आणि मस्त रेसिपीज शेअर करते. तर इथे आपले हे रेडी होतच आहेत. हे बघू शकता. तर आता हे खायलाही उत्तम असते, पौष्टिक असते. खोबऱ्यांमुळे पौष्टिक होतं आपल्या. ते तुम्ही कलर आता फ्रेंड्स तुम्हाला सांगते की तुम्ही कलर ते बघून घ्या. म्हणजे हे जर नसेल त्यात काही केमिकल वगैरे तर तुम्ही कलर्स घ्या. केमिकलच्या त्याचं काय आहे, केमिकल्स घेतल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आपल्या हेल्थसाठी खूप धोकादायक आहे. त्यामुळे तुम्ही बघून कलर घ्या, कारण तुम्ही मुलांनाही खायला घेत असता. तर त्यामुळे तुम्ही बघून घ्या की हा कलर केमिकल मिश्रित आहे का साधा सिंपल कलर आहे. सिंपल कलर असेल तर उत्तमच. खरं जर तुम्हाला घ्यायलाच झालं केमिकलचे कलर तर तुम्ही घेऊ शकता. तर आता इथे आपलं हे डो व्यवस्थित छान रेडी होतच आहे. तर आता आपण याला तिथंच तसंच उकळू द्यायचं आहे. तर आता
तुम्ही त्याच्यावर ड्रायफ्रुट्स वगैरे ॲड होतात. तर माझे व्हिडिओज तुम्ही प्लीज आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब कराच. आणि तुमचा सपोर्ट मला हेल्प करेल की माझे नवीन नवीन व्हिडिओज पाठवायला. तर इथे बघू शकता आपला डो हळूहळू आता बनायला सुरुवात झाली आहे. माझ्या हे बघू शकता किती छान व्यवस्थित बनते. ही माझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे. ही माझ्या आजीची सिक्रेट रेसिपी आहे जी मी आज तुमच्याशी शेअर केली. तर तुम्ही ही रेसिपी तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. तुम्ही फ्रेंड्सना सांगा की तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर आपला डो रेडी होतोय. तर त्याला असं छान आता होऊ द्यायचंय. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही पिंक कलर कुठलाही कलर ऍड करू शकता. आपला हळूहळू डो रेडी होतोय. त्याला थोडा थोडा हळूहळू डो रेडी व्हायला लागला. तर असं त्याला छान रेडी व्हायला लागलाय ना. तुम्हाला ते हलवतच राहायचं जेणेकरून खाली लागत नाही. लागलं तर काय होतं आपल्याला असं राग पण येतो आणि वाईट पण वाटतच. आणि त्याला चॉकलेटी रंग येतो. तर हा जो रंग आहे तो मला फार आवडतो कारण हा मोतिया कलर सारखं सुंदर वाटतं. तुम्हाला हवं तर तुम्हाला हवं तसं जास्त कमी ऍड करू शकता. आणि प्लेटला तूप लावायला विसरू नका. आणि जर प्लेटला तुम्ही लावलं नाही तर तुमच्या वड्या व्यवस्थित नाही होणार. म्हणून तर आपला इथे हा डो रेडी झाला आहे. हे बघू शकता किती मस्त असं वाटते की नाही फ्रेंड्स. तुमच्या तोंडाला तर पाणी सुटलंच असेल. माझ्या तर पण सुटलंच आहे. हे बघू शकता. खमंग स्मेल येतो आहे. तर तुम्ही हे घरी बनवून बघा. तर हा खमंग स्मेल तुम्हाला पण येईल. हे बघू शकता. त्याला एका चिमट्याने धरायचं म्हणजे तुमचं सतत ती लंगडी हलणार नाही. हे बघू शकता. तर आता छान डो रेडी झाला आहे. तर त्याला पुन्हा हलवत राहायचंय जोपर्यंत एक छान असा डो रेडी होत नाही. मगाशी केवढं तूप होतं त्याच्यात आणि आता बघा असं मस्त उपम्यासारख्या घट्ट असं छान रेडी होतोय. तर त्याला असं छान आता हलवत राहायचंय जेणेकरून त्याला काय छान अशी टेस्ट पण येईल आणि तो घट्ट रेडी पण होईल. फ्रेंड्स मी तुमच्यासाठी इतके छान छान व्हिडिओज घेऊन आले आणि घेऊन येत राहील. पण तुम्ही त्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता इथे बघू शकता. तुम्हाला वाटत असेल व्हिडिओ संपला तर तसं नाही आहे. अजून पिक्चर अभी बाकी आहे. त्याला असं हलवत राहायचंय. हे बघू शकता. तर असं मस्त डो रेडी झालाय आणि खमंग स्मेल येतो.
तर इथे बघू शकता इतकं सुंदर स्मेल सुटला आहे. मी तुमच्यासाठी खूप खूप छान व्हिडिओज घेऊन येते. खरं तुम्ही त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याला अजून 2 ते 3 मिनिटं असंच ठेवायचं जेणेकरून त्याला एक छान असा घट्ट डो रेडी होईल. तुम्ही बघू शकता किती छान असा डो रेडी झाला आहे. त्याच्यात सगळं मिक्सही झालं आहे. तर ही आपली आहे ती प्लेट. हे बघू शकता तुम्ही. तुमच्याही तोंडाला पाणी सुटलंच असेल. आणि हे सर्व आपल्याला ना मंद आचेवरच करायचंय. तुम्हाला मी लवकर दिसेनच. तुम्हाला मी लवकर दिसेनच. चिव चिव चिमणी. तर इथे बघू शकता आपलं असं मस्त बॅटर रेडी होत आहे. हळूहळू त्याला छान रेडी झालं. तुम्ही आता पुन्हा बघू शकता इथे की त्याला छान असं टेस्ट आणि रंग येतो आहे. या चिव चिव चिमणीची ही चिव चिव तुम्ही नक्कीच ऐकत राहा. मग मी तुम्हाला इतके मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला शेअर करते. इथे बघू शकता आपला डो रेडी झाला आहे. त्याला असं मंद आचेवर केल्यानं की त्याला असं मस्त टेस्ट येतो, चव येते, रंग येतो. सुंदर सुवास पसरलाय सगळीकडे. माय गॉड. ही माझ्या ग्रॅनीची बेस्टिएस्ट रेसिपी आहे. ही आजी जे बनवते ते एकदम भारी. आता आपल्याला हा गॅस बंद करायचा आहे आणि आता या प्लेट मध्ये घ्यायचं आहे हे मस्त असं बॅटर. तर आता त्यातलं थोडंसं खाली राहिलेलं तूप येतच, पण ते असं छान वितळलेलं आहे त्यामुळे असं ते छान येतं. तर हे बघू शकता आपलं बॅटर कसं पटपट यायलंय खाली पसरायलंय. हे बघू शकता. वाव, कसलं भारी बॅटर आहे. तर हे बघू शकता फ्रेंड्स, हे सगळं आपल्या मोठ्या चमच्याला लागलेलं आपल्याला काढून घ्यायचंय. तर तसेच मी आता तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करणार आहे आणि प्लीज तुम्ही त्याला लाईक शेअर करा. तर या वाटीला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि असं त्याला करायचं आहे. ज्यांना हात थापायचं आहे, खरं ते गरम असतं ना, गरम असताना थापायला लागतं, नाहीतर ते घट्ट झालं की काय असं ते आपल्याला मग तसंच घट्ट म्हणजे आपल्या घट्ट वड्या होणार ना, ते गरम असताना थापायला लागतं म्हणून. आणि या चिवचिव चिमण्याची चिवचिव तुम्ही प्लीज ऐकत राहा. माझ्या व्हिडिओजही बघत राहा प्लीज. त्याला व्ह्यूअर्स तुमचे बघत राहा. तर हे बघू शकता आपलं मस्त गरम गरम खुसखुशीत. तर आता या सुरीला पण आपल्याला असं हे करायचं आहे आणि हे जे आजी असं त्याला व्यवस्थित कट करते ना,
ते काहीतरी असं वेगळंच आहे. आणि आपण जेव्हा कट करतो तेव्हा ते हळूहळू चिकटायला लागतं. हे बघू शकता. आपलं असं माझी आजी किती मस्त असं कट करते त्याला असं तुपातच म्हणजे बुडवायचं. आता तुम्ही विचाराल एवढं तूप म्हणजे त्या बॅटरमध्ये, त्या प्लेटला, त्या वाटीला आणि आता सुरीला एवढं तूप? तर हो, एवढं तूप त्याला लागतं. नाहीतर आपल्याला एवढंसंही चिकटू द्यायचं नाही आहे, कारण चिकटलं तर फसलं. तर हे बघू शकता. आणि आता या रेसिपीला तूप इज इम्पॉर्टंट. तर आता हे वड्यांवर लावू शकतो आपण. असं गरम असतानाच लावलं ना फ्रेंड्स की असं त्याला छान अशी ते चिकटतं. गरम आहे खूप, म्हणजे त्याला असं गरम असतानाच ना लावलं की त्याला असं बरं असते. गरम गरम लावायचं म्हणजे ते चिकटतं. तर आता याला काही लागत नाही तूप वगैरे, कारण हे आपोआप चिकटतंच. हे बघू शकता. सुंदर असं हे असं छान दिसतंय. मला आत्ताच भूक लागली आहे. हे बघू शकता फ्रेंड्स. आपली सुंदर अशी डिझाईन. हे किती छान दिसतंय हे बघू शकता. हे बघू शकता. आपल्या किती अशा मस्त सुंदर डिझाईन आपल्या वड्या. हे बघू शकता. या 10 मिनिटांनी वाळून काढल्या की अशा अतिशय सुंदर अशा वड्या तयार होतात. धन्यवाद. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांनाही फ्रेंड्सना शेअर करा. तर मी तुम्हाला फ्रेंड्स तुम्हाला असे व्हिडिओ शेअर करेन. तुमच्या सपोर्टचीच गरज आहे मला. बाय बाय. ओम शांती ओम.